पूर्व नागपुरातील गिड्डोबा भागातील मंदिर आणि विहार पाडण्याचा एनआयटीच्या नोटीसवरून राजकीय वातावरण तापले। या नोटीस विरोधात स्थानिक नागरिकांनी निषेध आंदोलनाला सुरुवात केली असून यामध्ये अजित पवार गटाच्या नेत्या आभा पांडे यांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर आरोप करताना राजीनामा देण्याची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांनाच मंदिर आणि विहार पाडून एनआयटीला हे मैदान तयार करण्याचे निवेदन दिल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले आहे। त्यामुळे आभा पांडे यांना पूर्व नागपुरातून निवडणूक लढायची आहे। माझा काहीही संबंध नसताना माझे नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळणार नसल्याने माझे नाव घेत असल्याचा पलटवार भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे। आभा पांडे या लोकांना भ्रमित करत असल्याचा आरोप कृष्णा खोपडे यांनी केलाय। त्यामुळे एकीकडे स्थानिक विषयाला धरून सुरू झालेल्या महायुतीतील नेत्यांमधील वाद विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच तापणार आहे। असं आहे, मी जनतेमधून निवडून आलेला माणूस आहे। मला राजीनामा मागेन तर माझी जनता मागेल। मी अगर 10 वर्षामध्ये पूर्व नागपूरमध्ये काहीच केलं नसेल तर जनता मला राजीनामा मागेल। ती जी मॅडम बोलत आहे त्यांचे नेते सतीश चतुर्वेदी हे पूर्व नागपूरचे 25 वर्ष आमदार होते, 14 वर्ष राज्याचे दबंग मंत्री होते, तरीसुद्धा पूर्व नागपूरचे चित्र ते बदलू शकलं नाही। त्यावेळेस यांना जाग नाही आला की आपल्या नेत्याचा राजीनामा आपण मागावा। आज पूर्व नागपूर पूर्ण तऱ्हेसे बदलला आहे। तुम्ही बी त्या भागामध्ये जाऊन आले असेल, तुम्हाला बी दिसलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात गडकरी साहेबाच्या माध्यमातून, फडणवीस साहेबाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झाला आहे। आणि अशा प्रकारचं राजीनामा म्हटलं आणि कोणी म्हणून राजीनामाचा विषय तर त्याला काही अर्थ नाही आहे। राजीनामा दिला, आता 6 महिन्यानंतर निवडणुकाच आहे ना, तुमची इच्छा असेल तर तुम्ही लढा ना, जनता निर्णय ठरवेल ना की जनतेचे जो जनप्रतिनिधी राहते जनताच्याच भरोशावर निवडून येते। आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ते संपूर्ण वाठोड्यामध्ये जर तुम्ही चित्र पाहिलं असेल तर 400-500 रुपये फुटाप्रमाणे बी प्लॉट त्या ठिकाणी आसानीनं भेटत होते। आज 4-4, 5-5 हजार रुपये फुटाचे त्या ठिकाणी भाव झाले। हे काही माझा चेहरा पाहून भाव नाही झाले, तर आपण काही करून दाखवलं म्हणूनच त्या ठिकाणी भाव झाले। ज्या ठिकाणी तुम्ही गेलो होतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आला, त्या ठिकाणी सिम्बॉसिक आहे, इंटरनॅशनल लेवलचं क्रीडा संकुल बनत आहे, त्याच्यासमोर 1 एकर जागा पोलीस स्टेशनला दिली आहे, मुंबईची इंटरनॅशनल शाळा त्याच्यासमोर येत आहे। इतकं डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि म्हणून यांच्या पोटामध्ये काहीतरी दुखत आहे आणि म्हणून हे अशा प्रकारचे उटपटांग धंदे करत आहे। आमदारांनी स्वतः सांगितलं पाहिजे की त्यांनी काय केलं। अरे मी जिथनं निवडून येते तो पूर्ण प्रभाग हा पूर्व नागपूरचा आहे, परंतु त्यांनी प्रेसला सांगत असताना सांगितलं तिकडचे लोक इकडे येऊन राजकारण करतात। आता तुम्हालाच मी विचारते, हा मंदिर तोडण्याचा विषय हा काही राजकारणाचा विषय आहे का? हा आमचा धार्मिक आस्थेचा विषय आहे आणि म्हणून आम्ही सगळे एकत्रित झालो आहोत आणि आम्ही कुणालाही इथे बोटही लावू देणार नाही। मंदिराचा विषय असो, हनुमानजीचा किंवा बौद्ध विहाराचा विषय असो, इथले सगळे नागरिक आता एक झालेले आहेत, कारण आम्हाला इथे अन्याय कुणाचाही सहन करायचा नाही आहे। आणि काल आमदार साहेबांनी जसं म्हटलं की इथल्या काहीतरी लोकांनी ॲप्लिकेशन दिलेली आहे, कंप्लेंट केली आहे। ओ आमदार साहेब, तुम्हाला मी विचारते की जर कुणी इथल्या नागरिकांनी जर मंदिराच्या विरोधात किंवा बौद्ध विहाराच्या विरोधात जर तुमच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांचं नाव इथे जाहीर करावं, नाहीतर तुम्ही आमदारकीचा इस्तिफा द्यावा। एनटीव्ही न्यूज मराठी, नागपूर।